शहाजी महाराजांनी जिजाबाईंना स्वातंत्र्य दिलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज झाले. ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाईंना जेव्हा पुढे काढलं तेव्हा ती शिक्षणाची ज्ञानगंगा आली ना. चाकर आताची दोन आहेत ना, ही नेली पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला ही आहे की एवढं काम तुमच्या पुढे आहे, मग कामाला महत्व द्यायचं का अजून कशाला द्यायचं तुम्ही ठरवा. अधिकचं बोलणार नाही. तुम्हाला काम पडलं मतदान करा. नुसतं मतदान करून नाही होणार. तुम्हाला तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपासून, तुमच्या सगळ्या नातेवाईकांपासून, तुमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या लोकांपर्यंत, आपल्या संपर्कातल्या पर्यंत तुमचे गिराईक आहे, आपली व्यावसायिक मोठी आहे, हे तुम्ही जर सांगितलं तर इलेक्शन सहज आणि सोपी आहे. एवढीच विनंती करण्यासाठी मी तुमच्या पुढे उभा आहे. तुम्हाला काम पडलं तर मतदान कराच, पण मतदानाबरोबर तुमच्या माध्यमातून प्रचार प्रसार झाला तो माझ्यासाठी सहज आहे. मी काल लागलेलो होतो इथं मानेच्या, मी सांगत नाही, मला हे कालची उदाहरणं मला आठवतात म्हणून मी बोलतोय. आता काल मी इथं लागलेला आलो. आता परशुरामच्या मुलीचं लग्न होतं. त्याचा भाऊ बनला. मला माहित नाही कोणाचा फोन आला. मला माझ्याकडे नंबर सेव्ह नसते तर मी विचारत पण नाही काय कोणाचा नंबर आहे. त्यांनी मला पुण्यातून फोन केला. आमची सासूबाई डी.वाय. पाटीलला न्यायचंय. सगळ्या हॉस्पिटलनी नकार दिलाय. डी.वाय. पाटीलला ICU मिळत नाही. आम्ही तिथं आणून ठेवली आणि म्हटलं तुम्ही निघायच्या आधी तर किमान फोन करायचा. मी माझ्या माध्यमातून काही फोन केले. माध्यमातून फोन केल्यानंतर तो माणूस तिथं त्यांना ICU मिळाला. 3-4 दिवसापूर्वी 8 दिवसाचा विषय आता व्यवस्थित आहे. म्हणजे ती सासूबाई तुम्हाला आली, तुम्हाला भेटायला घेऊन यायला, म्हणजे ही लाईव्ह उदाहरणं आहे. सांगायचा उद्देश हा आहे, काम करताना आपण बघत नाही कोणाचा फोन आहे. तर आता रात्री मला 1:15 वाजता एक फोन, एसटीतून बसलोय आणि मला तिथं बायपासला उतरवलं खाली, तिकडे तुम्ही सोडायला सांगा. म्हटलं एसटी आपल्या डेपोची आहे का? म्हटलं नाही. अरे म्हटलं मग काय करायचं? काय नाही म्हटलं ते बोलायला तर ते बोलतो. विनंती केली त्यांनी सोडलं आतमध्ये. सांगायचा उद्देश काय, सर उपलब्ध आहे तुम्हाला. 1:15 वाजता माणूस फोन करतोय ना मला, त्याला वाटतंय ना मी काहीतरी मदत करू शकतो त्याला. माझं म्हणणं हे आहे एवढं सहजपणे आपण सगळ्यांसाठी आहोत. आणि 12 महिने 24 तास 365 दिवस तुमच्यासाठी आहे. माझी विनंती आहे, एखादी गोष्ट पुढे मागं माझ्याकडून होत असेल, एखादी गोष्ट चुकत असेल, पण याचा अर्थ 100% माझ्याकडे चुका होणार नाही. मी असं काही देव नाही, पण ते दुरुस्त करायची जबाबदारी सुद्धा माझीच आहे. विनंती करायला झालोय. आपल्या माध्यमातून जर इलेक्शन आपण सगळ्यांनी हातात घेतलं तर इलेक्शन सहज सोपं आहे. एवढीच विनंती करायला आलो. थांबतो. बराच वेळ तुमचा घेतला. उमेदवार सांगतो राहिले ना. सौभाग्यवती माझी नेहा योगेश पाटे. शिक्षणाचा एक मुद्दा होता. कोण सांगतात समोरची उतर मी शिक्षण आमचं बघा. माझं शिक्षणावर मला वाटतं आपण सगळे, मी पण काय फार उच्च शिक्षण, मी आपलं BA ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन माझं झालंय, घरच्यांचंही शिक्षण झालेलं आहे. पण मी ग्रॅज्युएशन जरी असलं तरी माझ्यापेक्षा अधिकची शिक्षणाच्या बाबतीत चांगली असलेली माणसं, त्यांच्यापेक्षा नक्की उजवं काम साहेब मी केलंय. हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू. कामाचं काय लागतंय तुम्हाला? इथून आलं पाहिजे ना. मला जर तुमच्या सर्वसामान्य लोकांची जाणीवच नसेल त्याचा उपयोग काय? पुन्हा करू. काल धनगरवाडी गेलो, मयूरच्याच वाढदिवसाला गेलो. ही सगळी मंडळी म्हणते आमचं गाव तुम्ही तुमचं जसं नारायणगाव झालंय तसं करा. हे काय आहे? हे लाईव्ह उदाहरण मी बोललेलो नाही. मी माझ्या तोंडचं काही सांगत नाही. काल कदाचित रेकॉर्ड पण झालेला असं तिथे पण असं तुलना झाली पाहिजे ना. मग कामाची व्हायला पाहिजे. आपली पाणी योजना 2022ला साहेब कोरोना तरी सुद्धा पूर्ण झाली. मला बाकीच्या लोकांचं काय बोलायचं नाही, पण नारायणगावची पाणी योजना 22 कोटीची होती. कोरोना होता तरी पूर्ण झाली. बरोबर ना. हे सगळे मुद्दे तुमच्या पुढे आहेत.
अधिकचं काय बोलणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माता भगिनींना विशेष करून विनंती, चुकत असेल तर सांगा, काम चुकलं तर सांगा, दुरुस्त करून घेऊ. परंतु विनंती ही आहे की मतदान करताना आपल्या घरच्या माणसाला तुम्हाला ज्यावेळेस अडचणीला येईल त्या माणसालाच मतदान करा एवढंच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री.